आपण आता कपिलेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहे। कपिलेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहे। कपिलेश्वर मंदिर आणि समोरच आपल्याला तापी नदी ही वाहताना दिसत आहे। तापी आणि पांझरा नदीच्या संगमावर असणारं हे मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे। आपल्याला समोर तापी नदीचं विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे। तापी आणि नर्मदा या दोन पश्चिम वाहिन्या अशा नद्या आहेत। आपण आता मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहे आणि हे मंदिर अतिशय सुंदर असं संपूर्ण दगडात बांधलेलं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे। 12व्या शतकातलं बांधकाम असणारं हे मंदिर। मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री तुकाराम चौधरी निमकर हे आणि सुदाम पाटील हे उभयता आपल्या विनंतीला मान देऊन आता काम सोडून मंदिराची माहिती सांगण्यासाठी आपल्या थोडक्यात आता मंदिराची माहिती आपल्याला सांगते। हे मंदिर जवळजवळ 1105ला मंदिराचं बांधकाम झालेलं आहे। त्याच्या अगोदर शके 1105ला त्याच्या अगोदर कपिल मुनीने या ठिकाणी तपश्चर्या केली। इथं कपिल गीता नावाचा ग्रंथ लिहिला। त्यानंतर मग त्यांनी इथं भगवंताला तपश्चर्या करून ते प्रकट झाले स्वयंभू आणि त्याचं नाव कपिलेश्वर मंदिर कपिलेश्वर महादेव। कपिल मुनी सांख्यशास्त्राचे जनक असल्यानंतर ते इथून पायी त्यांनी गंगासागरला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली म्हणून आज गंगासागर तिथं प्रसिद्ध म्हणून मानलं। त्याच्यानंतर मग महाराज महामंडलेश्वर स्वामी यांचा तीर्थजी महाराज हे 2004ला नाशिक कुंभवणीत आले। त्यानंतर मंदिराचा काय पराक्रम झाला, पूर्ण जीर्णोद्धार सुरुवात झाली आणि वेगवेगळे विकास कामे होत आहे। धन्यवाद, थँक्यू, आभारी आहे। तर हे असणार असे प्राचीन मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण दगडामध्ये असणारे मंदिर आणि पुढं आपण शिलालेख पाहिला, त्या शिलालेख मध्ये सुद्धा 1106 अशी माहिती तिथे दिलेली आहे। समोर आपण पाहत आहोत हे दीपस्तंभासारखं आहे की जी जहाजं आणि जी नावं इकडं थाळनेर जवळ एक किल्ला आहे, त्या थाळनेरच्या किल्ल्याच्या तिथं जी जायची तर त्यांना इशारा देण्यासाठी हा दीपस्तंभ तयार केला आहे। याला वर जाता येतं, आपण थोड्या वेळाने जाऊया तिथं। आणि हा तापी नदीच्या किनारी असणारा घाट, मागच्या बाजूला पांझरा नदी आहे आणि ही तापी नदी आहे आणि आपण संगमाच्या पवित्र ठिकाणी आलेलो आहोत। तापीचं विस्तीर्ण पात्र, पश्चिम वाहिनी 2 नद्यांपैकी तापी एक आहे आणि एक नर्मदा।
पायऱ्या आणि घाट हा अतिशय अजूनही शाबूत आहे. आणि हे मंदिर 12व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेलं हे मंदिर अजूनही सुस्थितीत असं आहे. या ठिकाणी नारायण नागबली वगैरे विषय पण पूजा इथं काम चालतात. हां. रोजच्या जवळजवळ 100-150 पूजा इथं उतरतात इथं? हो, काल सर्प, नारायण नागबली हे पूजा रोज चालू असतात इथं. इथं आपल्याला शिलालेख आढळतो आहे 1688 सालचा. त्याची माहिती कपिलेश्वर चरणी निरंतर नारो दादाजी नेवाडकर शके 1688ला हा घाट त्यांनी बांधून दिलेला आहे. म्हणजे साधारण हे मंदिर त्याच्याही पूर्वीचं म्हणजे यादव यांच्या काळातलं हे मंदिर आहे. आणि त्याचा हा इतिहास हा अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. त्या दीपस्तंभाच्या आपण वर आता निघालेलो आहोत. लगेचच वर जाऊ. अशी ही पायऱ्या वगैरे असतात. तिथून अंधारातनं वर जावं लागते. यस. आणि आपण आता इथं वर आलेलो आहे. आणि इथून जे नावं असायची, शिडा असायची, त्यांना इशारा दिला जायचा. आणि आपल्याला हे तापी नदीचं विहंगम दृश्य दिसतंय. पलीकडं पांजरा नदी आणि या दोघांच्या संगमावर वसलेलं हे कपिलेश्वर मंदिर. कमल क्षेत्रीय सर जी तो यूट्यूब पे ब्लॉगर है, तो उसको इस मंदिर के लिए लेके आया है. सातारा से आए हैं, पुणे से. हाँ हाँ. आनंदी आनंद. जय श्री. ये इतिहासकार भी है. यादवकालीन ठहरे हुए मंदिर, यादवकालीन है. और यादव 1100 यादव रहता था इधर आया था. और जो डिजाइन है वो पूरी उत्तर भारत की डिजाइन है. वो डिजाइन चले उत्तर भारत की. और बाकी इथं या ठिकाणी यांनी ग्रामस्थांनी आणि या गावातील या ट्रस्टी लोकांनी यांनी सर्वांनी मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आणि या मंदिरासाठी शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत न मिळता या ट्रस्टी आणि गावातील सर्व लोकांनी लोकसहभागातून ह्या सर्व मंदिराचं जे काही काम आहे, जीर्णोद्धार आहे किंवा हे आपण श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिरचा जो काही त्रिवेणी संगम आहे या ठिकाणी निवासस्थान आणि विद्यार्थ्यांना इथं वेदांचं वेदाभ्यास करतात, पठण केलं जातं. वेदपाठ शाळा इथं चालवली जाते. आणि आपली जी प्राचीन संस्कृती आहे त्या प्राचीन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचं कार्य या ट्रस्टी आणि या लोकांच्याकडून खूप चांगल्या प्रमाणे केलेलं आहे. जर राजकारण सगळं जर आलं ना की हे राहत नाही, पावित्र्य राहत नाही. इथं वेद पाठशाळेमध्ये वेदाभ्यास करत असणारे विद्यार्थी आपणास पाहावयास मिळत आहेत. अतिशय सुंदर असं दिसणारं दृश्य पांझरा आणि तापी नदीच्या संगमावर
असणारं हे कपिलेश्वर मंदिर आणि या मंदिराची माहिती आमचे मित्र डॉक्टर प्रशांतचंद्र पाटील सर आणि तुकाराम चौधरी हे ट्रस्टी आहेत या मंदिराचे आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या मंदिराची देखभाल केलेली आहे. आपली भारतीय संस्कृतीचं जतन संवर्धन आणि पुन्हा ही जी परंपरा आहे ती पुढं नेण्याचं कार्य हे सर्व ग्रामस्थ आणि यांचे ट्रस्ट करत आहे. तर मी यांचं सगळ्यांचं आभार मानतो, यांच्या कार्याला शतशः वंदन करतो आणि माझा आजचा व्लॉग इथं थांबवतो. व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.